जी लोक तुम्हाला डिवचतात, जी लोक तुम्हाला टोमणे मारतात, जी लोक तुमचा वारंवार अपमान करतात, जी लोक तुम्हाला सतत कोणा ना कोणाच्या समोर काही ना काही बोलत असतात, जी लोक तुम्हाला दुर्लक्षित करतात, जी लोक सतत तुमच्याबद्दल टीका करतात, तुमची निंदा नालस्ती करतात, अशी लोक तुमच्या आयुष्यात येतात का? आणि जर येत असतील तर त्या लोकांना दूर कसं करायचं किंवा आपण त्यांच्याशी कसं वागायचं? बरीच लोक अशा लोकांना धैर्याने तोंड देतात आणि त्यांच्यातनं सहजपणे अगदी बाहेर होतात. जसं की तेल पाण्यावर तरंगतं आणि ते वेगळं राहतं, तसंच आपण एकाच ठिकाणी राहून ह्या सगळ्यांना आपण वेगळं राहायला पाहिजे. हे आपल्याला जमलं पाहिजे आणि आपल्याला शिकता आलं पाहिजे. तर जी लोक धैर्याने तोंड देऊन पुढे जातात अशी कित्येक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. अब्दुल कलाम आहेत, आपले सत्ताचे पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. ही सगळी लोक आपल्याला दिसते. तर पंतप्रधान मोदींवरती सुद्धा खूप टीका होतात, खूप टिप्पणी होते, पण तरी ते त्यांच्या कार्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीत आणि आपल्या देशासाठी जेवढं त्यांना चांगलं काही करता येईल ते करत असतात. तर अशा पद्धतीनेच मग ही लोक नेमकं काय करतात म्हणून हे सक्सेसफुल होतात. मी सुषमा, ॲडव्होकेट सुषमा, तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी लिगल हेल्पने स्वागत करते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणत्या टिप्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत ते ऐका. आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची टिप देणार आहे, ती चुकवू नका. आता आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशी लोक येतात जे आपल्याला सतत डिवचतात, अपमान करतात, आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, तर ह्या लोकांना उत्तर कसं द्यायचं? तर त्याचं पहिलं आहे ते म्हणजे यशाने उत्तर देणे. म्हणजे तुम्ही इतकी उंच भरारी घ्या आकाशामध्ये की तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही तुमच्या अवतीभोवती अशी लोक आहेत, हे तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. इतकी उंच भरारी घ्या तुम्ही. म्हणजे जसं आता गरुड आकाशात उंच उंच झेपावत असतं, परंतु खाली कावळ्यांचं जे टोळकं त्याला डिवचत असेल किंवा त्याची टिंगल करत असेल तर तो तिथे येऊन त्यांना प्रत्युत्तर देत नाही. तो त्याची उंची एक प्रकारची तशीच स्थिरता ठेवतो आणि तो उंच आकाशात भरारीच घेत राहतो. तर गरुडासारखं आपण राहिलं पाहिजे, गरुडासारखंच आपण वागलं पाहिजे. आपली मान कायम ताठ ठेवली पाहिजे. कोणाच्या सांगण्याने करण्याने आपण खचून न जाता आपलं जे यश आहे, आपलं जे ध्येय आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही तुमचा संयम जो आहे, आपण ज्याला आत्मसंयम म्हणतो, तुमचा आत्मसंयम जो आहे तो संयमच तुम्हाला कामी येतो. म्हणजे हा संयम जेव्हा कामी येतो त्यावेळेला आपलं सगळं अस्तित्व जे असते ना ते पूर्णपणे टिकून राहतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात श्रम करावे लागत नाहीत. तुमचा आत्मसंयम हा जर तुमचा स्वभाव असेल तर तुम्ही त्या लोकांकडे सहजपणे दुर्लक्ष करू शकता आणि आपली वाटचाल पुढे पुढे करू शकता. म्हणजे कसं, आता गाढव किती जरी लाथा मारत असेल, आरडाओरडा करत असेल, तरी सिंह त्याची सगळी ताकद आरडाओरडा करण्यात नाही घालवत, तो त्याच्या शांततेमध्ये आणि एकाग्रतेमध्ये तल्लीन होतो आणि त्याच पद्धतीने तो वागतो. म्हणूनच आपलं सुद्धा जे काम आहे हे आत्मसंयम ठेवून करायचं, म्हणजे समोरच्याची बोलती पूर्ण बंद होत असते. तिसरं म्हणजे स्वतःचं मूल्य, स्वतःची किंमत कशी जपायची. तर ही किंमत जपायची म्हणजे आपण स्वतः आपल्यासाठी काय करू शकतो हे आपण लक्षात घ्यायचं आणि काय आपल्याजवळ ताकद आहे, आपण काय करू शकतोय, ही ताकद आपल्यामध्ये जी आहे ही वाया घालवता कामा नये. आपलं स्वतःचं मूल्य, स्वतःची किंमत आपणच ठेवायची आहे. जसं आता हिरा चिखलात जरी पडला तरी सुद्धा तो हिरा चिखलातनं सुद्धा चमकतो आणि त्याला उचलून घेतलं जातं. तसं लोकांनी आपल्याला उचलून घेतलं पाहिजे, अगदी डोक्यावर चढवून घेतलं पाहिजे. इतकी आपण आपली स्वतःची क्षमता, आपली कार्यक्षमता त्यांना सिद्ध करून दाखवली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर काम करत राहिला तर तुम्हाला कधीच असं जाणवणार नाही की आपल्या भोवती अशी लोक आहेत. चौथं म्हणजे तुमची जी कृती असते त्या कृतीमधनं तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की आपण हे जे काही कृत्य करत आहोत, जे काही काम करत आहोत, जे काही कर्म करत आहोत, हे कर्म आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आणि इतकं मोठं आहे की या कर्माच्या पुढे बाकी सगळं चिल्लर आहे. या कर्माच्या पुढे आपल्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत. कोणी कितीही तुम्हाला टोमणे हाणू देत, तुमच्या ऑफिसच्या जागी तुम्हाला कितीही कमी लेखू देत, तरीसुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जसा एक खेळाडू त्याचं काय तो ध्येय ठेवतो, सिक्सरवर सिक्सर मारणे. जेव्हा खेळाडू सिक्सरवर सिक्सर मारतो तेव्हा तो सगळ्यांच्या नजरेच्या समोर येतो आणि प्रसिद्ध होतो. तसंच करायचं आहे, आपण सिक्सरवर सिक्सर आपल्या कामात मारायचे आहेत
आणि अगदी प्रसिद्ध व्हायचं आहे. आपलं नाव आपण उज्ज्वल करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याचप्रमाणे अंतर, जी लोक तुम्हाला असं वाटतंय की अशा पद्धतीची तुमच्या अवतीभोवती आहेत, ह्यांना आपण टॉक्सिक विषारी लोक असं म्हणू, तर ह्या विषारी लोकांना थोडंसं दूर ठेवायचं. जसं आता कोरोनाच्या काळामध्ये तो संसर्ग लागू नये म्हणून आपण किती काळजी घेतली. हात सॅनिटायझर करत होतो आपण, त्याचप्रमाणे नाकाला मास्क लावत होतो, लोकांपासून डिस्टन्स ठेवत होतो. तसंच हे जे विषारी लोक असतात, हे टॉक्सिक लोक असतात, हे आपल्या मनामध्ये किंवा आपल्याबद्दल इतरांच्या मनामध्ये विष पसरवत असतात, विष कालवत असतात. ह्या लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही जितकं आनंदी स्वतःला ठेवून स्वतःच्या कामामध्ये मग्न राहाल, तितकं जास्त चांगलं होईल. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा, अंतर ठेवून राहा. त्याचप्रमाणे एखाद्या वेळेला, आता जरी मी असं म्हटलं की शांततेने आपण आत्मसंयम ठेवून वागलं पाहिजे, तर तसं नाही. कधी कधी आपला संयम तुटू शकतो. तर तो संयम तुटायची वेळ आली असं जर आपल्याला असं वाटलं, तर त्यावेळेला आपण हसून उतरायचं. म्हणजे आता समजा तुम्हाला ऑफिसच्या ठिकाणी कोणी कमी लेखत आहे किंवा तुमच्याकडे दुर्लक्षित करताय, तुम्हाला टाळत आहे, त्यांचा असा ग्रुप झालेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये ते तुम्हाला येऊ देत नाहीत किंवा आलात तर तुमचा अपमान करताय. म्हणजे थोडक्यात की काय रे, काय गाढवासारखं काम करून ठेवलंय तू, असं म्हटल्यानंतर आपण सहज हसत उत्तर द्यायचं, अरे हो खरंच की, अगदी रे, तू माझा भाऊ आहेस, मग गाढवासारखं काम होणारच. अशा पद्धतीने हसूनही टोलवता आलं पाहिजे. त्यामुळे ह्या प्रकारे सुद्धा तुम्हाला अशी जर तुम्ही हसून टोलवण्याची, विनोदी पद्धतीने टोलवण्याची जर पद्धत ठेवली, तर तुमच्या मनापर्यंत त्याचं वागणं पोचणारच नाही. तुम्ही जेव्हा वेळ येईल त्यावेळेला समर्पकतेनं उत्तर देणं तुम्हाला जमलंच पाहिजे. समर्पक वेळ आली पाहिजे म्हणजे नेमकं काय? खूपदा असं होतं की सगळ्यांच्या सोबत तुम्ही उभे असता किंवा सगळ्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही असता किंवा सगळ्यांबरोबर तुम्ही काम करत असता आणि एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण, काही कारण नसताना टोमणे आणते, त्याला त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. पण अशा वेळेला आपल्या कृतीतनं ते दाखवायचं म्हणजे कसं, तर तुम्ही तुमची जी म्हणजे वेळ, तुम्हाला वेळेचा भान ठेवावा लागेल, वेळ येण्याची वाट बघावी लागेल. ती वेळ आली की त्याप्रमाणे त्या वेळेला तसं वागून त्याला समर्पक तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं स्वतःची, म्हणजे तुम्ही हे सगळं करताना स्वतःची ग्रोथ कशामध्ये आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ही ग्रोथ माझी या कामामध्ये आहे, मी हे काम केलं तरच माझी पुढं भविष्य घडणार आहे आणि ह्या लोकांच्या नादी जर मी लागलो तर माझं काहीच भविष्य घडणार नाही. तेव्हा आपण काय केलं म्हणजे आपलं भविष्य घडेल हा विचार करून आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याप्रमाणे बोललं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ असते, ती स्वतःचं मूल्य दाखवून देत असते. आपलं मूल्य आपण जपत असलो तरी कधी कधी वेळ देखील मूल्य दाखवून देत असते. जसं आता उदाहरण द्यायचं तर एक सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचं उदाहरण देता येते. त्या सगळ्यांनी दिसायला चांगला नाही आहे, त्याचा आवाजही कसा आहे, ह्याला कोण स्वीकारणार असं म्हणून त्याच्यावरती खूप टीका झाली, त्याला नाकारलं गेलं. अमिताभ बच्चन हे एक दुसरं उदाहरण आहे. त्याच्या आवाजावरती टीका करून त्याला रेडिओमधनं सुद्धा, म्हणजे आकाशवाणीवर सुद्धा त्यांनी कोणी घेतलेलं नव्हतं. पण आज तोच अमिताभ बच्चन किती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. खाली पडल्यानंतर सुद्धा, कर्जाचं ओझं झाल्यानंतर सुद्धा तो परत त्याच्यातनं उभा राहिला. म्हणजे जसं राखेतनं पक्षी वरती उडी जंप घेतो तसं अमिताभ बच्चननी सुद्धा केलं आहे. शाहरुख खान सुद्धा आज त्याच अभिनयाच्या जोरावरती किती पुढे आलेला आहे. म्हणजेच कधी कधी आपल्या गोष्टी ज्या घडत असतात, आपल्या भोवती ज्या घडत असतात किंवा आपल्यासाठी ज्या लोकांनी खड्डा खणून ठेवलेला असतो, तीच लोक कालांतराने त्या खड्ड्यात पडू शकतात. त्यासाठी हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे, संयम असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर विचार आपण केला पाहिजे या गोष्टींवरती, आणि आपण कसं त्याच्यातनं बाहेर पडायचं आणि त्या गोष्टींमधनं कसं आपण स्वतःला उभं करायचं, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःची ग्रोथ करायची, हे जर लक्षात घेतलं तर नक्की लोक तुम्हाला नमस्कार करतील, अशी तुमची पर्सनॅलिटी नक्की घडेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी एक टीप देणार होते. ती टीप अशी आहे की आयुष्यामध्ये असे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात येत असतात, परंतु त्यामधनं सुद्धा आपण उभं राहणं, यासाठी सगळ्यात एक महत्त्वाची टीप एकच आहे, ते म्हणजे स्मित. तुमच्या चेहऱ्यावर जर स्मित हास्य असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पर्याय सापडत जातो आणि तुम्हाला त्याच्यातनं मार्ग मिळतो. तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.